जय श्रीराम. जय श्रीराम गोतावळा आयोजित प्रभाते मनी या सदरात मी सौ अनघा पत्के सादर करीत आहे श्री रामकृष्ण वचनामृत या ग्रंथाचे क्रमशः वाचन. थोडंसं या ग्रंथाविषयी सांगते. भगवान रामकृष्ण परमहंसांची स्वतःच्या शिष्यांबरोबर आणि इतर भक्त व दर्शनार्थ आलेल्या मंडळींबरोबर जी वेळोवेळी संभाषणे होत त्यांचा दैनंदिनी रूपाने संग्रह करून श्री महेंद्रनाथ गुप्त नावाच्या त्यांच्याच एका अनुगत अंतरंग शिष्याने श्री रामकृष्ण कथामृत नावाच्या बंगाली ग्रंथाच्या स्वरूपात प्रसिद्ध केली. या मूळ ग्रंथाचा मराठी अनुवाद श्री स्वामी शिवतत्वानंद यांनी श्री रामकृष्ण वचनामृत म्हणून 2 भागांमध्ये केला. स्वामी विवेकानंदांनी या ग्रंथांविषयी महेंद्रनाथांना लिहिले होते की हे उपदेशामृत समस्त जगतावर शांतीचा वर्षाव करणारे आहे. आणि ते खरेच ठरले. जगातील सर्व मुख्य भाषांमधून कथामृताचा अनुवाद झाला. प्रस्तावना थोडी लांबली आहे, पण ती आवश्यक होती. आता आपण श्री रामकृष्ण वचनामृत श्रवण करू. जय श्रीराम. प्रथम भाग. अध्याय 1. प्रथम दर्शन. पुण्य तोया प्रसन्न सलिला भगवती भागीरथीच्या पावन परिसरातील दक्षिणेश्वराची कालीवाडी. ऋतुराज वसंताचा मधुर समय. इसवी सनाच्या 1882 सालचा फेब्रुवारी महिना. भगवान श्री रामकृष्णांच्या शुभ जन्मोत्सवाच्या काही दिवसानंतरची घटना. श्रीयुत केशवचंद्र सेन व जोसेफ कुक यांच्या समवेत फेब्रुवारीच्या 23 तारखेस गुरुवारी श्री रामकृष्ण नौकेतून गंगेस फिरावयास गेले होते. त्याच्याच काही दिवसानंतरची तारीख 26 रोजीची गोष्ट. सायंकाळचा शुचिगंभीर समय. श्री रामकृष्णांच्या खोलीत मास्तरांनी प्रवेश केला. हेच मास्तरांचे सर्वप्रथम श्रीदर्शन. त्यांच्या दृष्टीस पडले की खोली भक्तजनांनी भरली असून सर्वजण शांतपणे श्री रामकृष्णांचे वचनामृत पान करीत आहेत. सर्वच निशब्द, स्तब्ध, शांत. सुहास्यवदन श्री रामकृष्ण पूर्वेस तोंड करून पलंगडीवर बसले आहेत. ईश्वरासंबंधी बोलणे चालले आहे. भक्तगण खाली जमिनीवर बसले आहेत. कर्मत्यागाचा समय. मास्तर आश्चर्यमुग्ध होऊन उभ्यानेच ते मनोरम दृश्य बघू लागले. तो एकंदर देखावा बघून त्यांना वाटले की जणू साक्षात शुकदेवच भगवत कथा सांगत असून तिथे समस्त तीर्थांचा समागम झाला आहे, अथवा जणू श्री चैतन्य महाप्रभूच पुरीधामी रामानंद स्वरूप आदी भक्तांसमवेत बसले असून भगवंताचे नामगुण संकीर्तन करीत आहेत. श्री रामकृष्ण म्हणत होते, जेव्हा एकदाच हरी वा रामनाम घेताच शरीर रोमांचित होऊन जाते, नेत्रावाटे प्रेमाश्रू वाहू लागतात, तेव्हा नक्की समजावे की संध्या वंदनादी कर्मे आता आणखीन करावी लागणार नाहीत. कर्मत्यागाचा खरा अधिकार तेव्हाच प्राप्त होतो. त्यावेळी कर्म आपण होऊनच निवृत्त होऊन जाते. मग त्या अवस्थेत केवळ हरिनाम, रामनाम वा नुसता ओंकार जपला तरी पुरे. परत म्हणाले, संध्या गायत्रीत लय पावते आणि स्वतः गायत्री ओंकारात विलीन होऊन जाते. मास्तर सिंधू म्हणजे श्रीयुत सिद्धेश्वर मुजुमदार वराहनगरात या बागेतून त्या बागेत हिंडत येथे दक्षिणेश्वरी येऊन पोचले आहेत. आज रविवार, सुट्टीचा दिवस. फुरसत सापडली म्हणून फिरावयास निघाले आहेत. येथे येण्यापूर्वी थोडा वेळ ते प्रसन्न बंदोपाध्यायांच्या उद्यानात फिरत होते. त्यावेळेस सिंधू म्हणाले, गंगेच्या काठी एक भारी सुरेख बगीचा आहे. पहा, चलत असाल तर जाऊया तिथे. एक परमहंस राहत असतात त्या ठिकाणी. समोरच्या फाटकातून बगीचात शिरून मास्तर व सिद्धू सरळ श्री रामकृष्णांच्या खोलीत गेले. मास्तर विस्मयस्तिमित होऊन ते पवित्र रम्य स्थान बघत आपल्याशीच म्हणत आहेत, हा किती रमणीय स्थान हे.
किती आकर्षक पुरुष तरी हा, आणि ही अमृतोपम मधुर वचने इथून हालण्याची कशी इच्छाच होत नाही. काही वेळानंतर आपल्याशीच विचार करू लागले, एक वार बघूया, आलो तरी कुठं आहोत ते, नंतर परत येथे येऊन बसूया.